जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या ऑनलाईन राष्ट्रीय बौद्ध महासभा धम्मचर्चेमध्ये मला बोधी शुद्धोदन यांनी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. स्त्री मुक्ती चळवळीचे प्रथम प्रणेते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. आजच्या धम्मचर्चेमध्ये उपस्थित सर्व पाहुणे, धम्मचर्चेचे सर्व संयोजक आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन बंधू आणि भगिनींनो, माझा विषय आहे जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेले कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ मागासवर्गीय महिलांसाठीच महान कार्य केले नाही, तर समस्त भारतीय महिलांसाठी त्यांनी कार्य केले. पण त्यांच्या कार्याची जाणीव मागासवर्गीय महिलांना, मुख्यतः आंबेडकरी या महिलांना झाली आहे. इतर समाजातील महिला अज्ञानामुळे किंवा हेतुपुरस्पर बाबासाहेबांच्या महान कार्याची दखल घेताना दिसत नाही किंवा त्यांच्या कार्याची कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न देखील त्या करीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री मुक्तीचे पक्के समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. स्त्री मुक्ती चळवळीचे बुद्ध हे पहिले प्रणेते ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत कबीर यांना आपले गुरु मानले. डॉक्टर बाबासाहेब बुद्ध आणि त्यांच्या धम्माकडे वयाच्या 16व्या वर्षापासूनच आकर्षित झाले होते. वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे मॅट्रिक पास झाल्यावर केळुस्कर गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र हा स्वलिखित ग्रंथ बक्षीस म्हणून दिला होता. छोट्या भीमने तो ग्रंथ मोठ्या आवडीने आणि मन लावून वाचला आणि तेव्हापासूनच ते बुद्ध धम्माकडे वळले आणि बुद्ध धम्माचा अभ्यास आणि चिंतन मनन करू लागले. चला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची आपण जाणीव करून घेऊया. इन रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन, व्हॉल्यूम नंबर 3, रायटिंग अँड स्पीचेस, Dr. Babasaheb said that Indian history is nothing but a mortal conflict between Buddhism and Brahmanism. भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला नश्वर संघर्ष आहे. ब्राह्मणांनी केलेल्या कूटनीतीवर मात करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले आयुष्य जन्मभर वेचावे लागले. अस्पृश्य समाजाला सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य साधारण 1924 पासून सुरू झाले. सर्वप्रथम त्यांनी जागृतीचे कार्य सुरू केले. 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचा जन्म झाला. 1926 मध्ये बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू झाले आणि या पाक्षिकातून स्वकीयांना सल्ला आणि टीकाकारांवर हल्ला सुरू झाला. देवधर्म आणि अंधश्रद्धेमध्ये पडलेल्या आपल्या महिलांचे आणि टीकाकारांचे डोळे उघडण्यासाठी बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या एका अंकामधून डॉक्टर बाबासाहेब लिहितात, जोपर्यंत आम्ही आपणास हिंदू म्हणत आहोत आणि तुम्ही आम्हास हिंदू समजत आहात, तोपर्यंत देवळात जाऊन देवदर्शन घेणे हा आमचा हक्क आहे असे आम्ही समजतो. आम्हाला समाजात समान हक्क पाहिजे ते आम्ही शक्यतोवर हिंदू समाजात राहून आणि जरूर तर कवडीमोल ठरलेल्या हिंदुत्वावर लाथ मारून मिळविणार आहोत. आणि हिंदुत्वावर पाणी सोडण्याची वेळ आली तर अर्थातच आम्ही देवळांच्या वाटेला जाणार नाही, हे सांगावयास नको, अशी त्यांनी निर्वाणीची घोषणा त्याच वेळी करून ठेवली होती. म्हणजे बघा, हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यांना समानतेची वागणूक कधीच मिळणार नाही आणि तो धर्म केव्हा तरी सोडण्याची वेळ येणारच आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच हेरून ठेवले होते आणि याची जाणीव अप्रत्यक्षपणे ते आपल्या समाजाला करीत होते. 20 मार्च 1927 रोजी मानवी हक्काचा महाड सत्याग्रह झाला. त्या सत्याग्रहामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. त्यानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन झाले. म्हणून एका भयंकर ग्रंथाची निर्मिती केली. स्त्रीदासाचे विटंबनेचे, अत्याचाराचे आणि निर्लज्जपणे समर्थन करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ समर्थनच नव्हे तर प्रत्यक्षात स्त्रियांचे जीवन
एक प्रकारचे नर्क बनविले होते. मनूच्या कायद्यावर आधारित वर्णव्यवस्थेतून आलेली दुसरी व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. तमाम अस्पृश्यांना, स्त्रियांना अज्ञान व गुलामीच्या अंधारात अमानुषपणे डांबणारी व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था. या व्यवस्थेमध्ये शिक्षणाचा अधिकार केवळ शूद्रांनाच नव्हे तर चारही वर्णाच्या महिलांना तो नाकारण्यात आला होता. त्याचा परिणाम असा झाला की अज्ञानामुळे आपली ही परिस्थिती कोणी केली, कशी केली याची जाणीव शूद्रांना आणि चारही वर्णाच्या महिलांना झाली नाही. आणि ब्राह्मणांविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे गुणगान गाऊ लागले. डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून भारतीय स्त्रियांवर अनंत उपकार केले. बाबासाहेबांची ही कृती म्हणजे मनूच्या विकारी मेंदूवर केलेला जबरदस्त प्रहार होता. स्त्री दलित यांच्या मुक्तीचा हुंकार होता. मनुस्मृतीच्या दहनाच्या रात्री 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब यांनी स्त्रियांना उपदेश करावा म्हणून कार्यकर्त्यांनी एक सभा भरविली. आपल्या सुबोध, सरळ आणि एखाद्या जबाबदार वडिलांच्या अधिकारवाणीने डॉक्टर बाबासाहेब महिलांना म्हणाले, तुम्ही स्वतः अस्पृश्य मानू नका, घरी स्वच्छता ठेवा. त्या काळी आपल्या स्त्रिया गुडघ्यापर्यंत साडी नेसत असत. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले, स्पृश्य हिंदू स्त्रिया नेसतात त्याप्रमाणे नेसा. लुगडे फाटके का असेना ते स्वच्छ असावयास पाहिजे. तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीत आम्ही यापुढे जगणार नाही. तुम्ही सर्वांनी जुन्या व गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजे. त्या काळात आपल्या स्त्रिया मोठमोठ्या दागिने आणि गळ्यात आणि हातात घालीत असत. तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणतात की भाराभार गळसऱ्या व हातात कोपरभर बांगड्या घालू नका. दागिना घालायचा असेल तर तो सोन्याचा घाला. मेलेल्या जनावरांचे मांस खाणे बंद करा. भावांना अगर मुलांना जेवायला दारूबाज नवऱ्यांना भावांना अगर मुलांना जेवायला घालू नका. मुलींना शिक्षण द्या. ज्ञान किंवा विद्या ह्या गोष्टी स्त्रियांनाही आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे स्त्रियांनी आपापल्या गावाला परत जाण्याच्या वेळी आपली वेशभूषा आपल्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे पालटली होती. ते पाहून डॉक्टर बाबासाहेब आनंदाने गहिवरले. लोकांना आश्चर्य वाटले, परंतु तो बाबासाहेबांच्या त्या युगवाणीचाच प्रताप होता. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अस्पृश्यांच्या काया वाचा मनाचीच केवळ शुद्धी करायची नव्हती, तर त्यांच्या बाह्य रूपामध्ये म्हणजे पेहरावामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये त्यांना बदल करायचा होता. बाबासाहेबांना देखील स्वतःला किमती टाय, सूट बूट घालण्याची फार आवड होती. परिषद संपल्यावर बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी महाड येथील बुद्ध लेणी पाहावयास गेले. बौद्ध भिक्षुकांची तेथे असलेली आसने आणि बुद्धकालीन त्या मंगलमूर्ती बघून बाबासाहेबांचे नयन प्रेमाश्रूंनी भरून आले. डॉक्टर बाबासाहेबांना आपल्या महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा होता. स्त्री शक्ती काय आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. याकरता दिनांक 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित ऑल इंडिया डिप्रेस क्लासेस कॉन्फरन्स मधील 20 ते 25 हजाराच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांना उद्देशून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे. त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो. दलित वर्गामध्ये काम करण्यास जेव्हापासून मी सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत. स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो. तुम्ही मनात नीट जपून ठेवावे अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. स्वच्छ राहण्याची सवय लावा. सर्व गुणांपासून मुक्त राहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील न्यूनगंड नाहीसा करा. लग्न करण्याची घाई करू नका. लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार पाडणे इतपत आर्थिकदृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांचे लग्न लावू नका. जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अति जास्त मुले होणे ही दृष्टकृती आहे. आपल्याला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणे हे आई वडिलांचे कर्तव्य आहे. सर्वात अधिक महत्वाचे म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या कार्यात सहकार्य द्यावे. मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे तिने नकार द्यावा.
व समतेसाठी आग्रह धरावा. या उपदेशाचे तुम्ही पालन केले तर तुम्हा सर्वांना कीर्ती प्राप्त होईल. एवढेच नाही तर दलित वर्गालाही सन्मान व कीर्ती मिळेल अशी आशा आहे. आपल्या समाजावर अतोनात प्रेम करणारा, त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झगडणारा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा जगामध्ये बाबासाहेबांसारखा एकही महापुरुष होणे नाही. आपण महिलांनी बाबासाहेबांच्या उपदेशांचे वेळोवेळी स्मरण करून ते अंमलात आणायचा सतत प्रयत्न करीत राहायला हवा. या परिषदेत जे ठराव पास झाले ते अत्यंत महत्वाचे आहे. बहुपत्नीत्वाची रूढी कायद्याने बंद व्हावी. काडी मोडाच्या प्रथेस कायदेशीर मान्यता असावी. गिरणी मजूर, रेल्वे कामगार, बिडी मजूर व म्युन्सिपाल्टीतील सफाई कामगार स्त्रियांना 1 महिन्याची रजा व दुखापत झाल्यास नुकसान भरपाई मिळावी. नोकरीची 20 वर्षे झाल्यावर दरमहा कमीत कमी 15 रुपये पेन्शन देण्यात यावी. कायदे मंडळात अस्पृश्य महिलांचा प्रतिनिधी असावा. गिरण्या इत्यादी कारखान्यांमध्ये स्त्री कामगारांवर देखरेख करणाऱ्या स्त्री कर्मचारी असाव्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. शिक्षणासंबंधी बोलताना डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, शिक्षण ही एक पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र. ते एक राष्ट्रीयतेचे, मानवतेचे आणि अज्ञाता दूर करण्याचे उदात्त कार्य आहे. शाळेत समबुद्धीचे, उदात्त, निपक्षपाती, थोर मानाचे शिक्षक पाहिजेत. शिक्षक वर्ग हा राष्ट्राचा सारथी आहे, कारण त्याच्या हाती शिक्षणाच्या नाड्या असतात. त्याकरता त्यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय स्थापन केले आणि त्यामध्ये महिलांना देखील प्रवेश दिला. शिका, चळवळ करा आणि संघर्ष करा हा त्यांचा अत्यंत महत्वाचा संदेश त्यांनी आपल्या समाजाला दिला. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क दिला. इतर देशातील स्त्रियांना मतदानासाठी संघर्ष करावा लागला, परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी कायद्यांमध्ये सर्व तरतुदी करून ठेवल्यामुळे महिलांना सर्व हक्क आपसुकच मिळाले. संविधानाचा आर्टिकल 15 समानतेचा हक्क आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई ही कलम महिलांकरता अत्यंत महत्वाची आहे. त्यानंतर एप्रिल 1947 मध्ये बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणून महिलांच्या मुक्तिगाथेचा जाहीरनामा घोषित केला. Dr. Babasaheb introduced the Hindu Code Bill in April 1947 to reform Hindu laws. The bill was intended to make Hindu society more equal and to bring it in line with Constitution of India. Key features of the bill are legalized divorce, prohibited polygamy for Hindu men, gave daughters equal inheritance rights with sons and widows, legalized widow remarriage. The bill faced intense opposition from fundamentalist Hindus, especially the RSS and Ram Rajya Parishad. Despite initial support from Nehru, the bill was put on the back burner. A diluted version of the bill was passed through 4 different laws. सुरुवातीला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हिंदू कोड बिल पास करण्यास संमती दिली, परंतु विरोधांकडे त्यांनी हार मानली. हिंदू कोड बिल पास न झाल्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शेवटी सर्वात महत्वाचे आणि महान असे कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले आणि ते म्हणजे आपल्या समाजाला त्यांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म प्रदान केला. बाबासाहेबांच्या हस्ते जर हे महान कार्य घडले नसते तर तथागत गौतम बुद्धाच्या इतक्या सुंदर, सत्य, अंधश्रद्धा रहित, विज्ञानावर आधारित अशा धम्माला आपण मुकलो असतो. त्याचबरोबर आपण सर्वांना बुद्ध धम्माचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी बाबासाहेबांनी एक महान ग्रंथ लिहून ठेवला आणि तो म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ होय. डॉक्टर बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिण्यास 1950 पासून सुरुवात केली. तो पूर्ण करण्यास त्यांना जवळपास 5 वर्षे लागली. 5 डिसेंबर 1956च्या रात्री त्यांनी या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.
डॉक्टर बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये माणसाच्या विविध अंगावर म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अशा विविध बाबींचा विचार करून या बाबींवर कुठल्या अंगावर भर द्यायचा हे त्यांनी नमूद केले आहे. आणि हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेबांनी इतक्या मधुर भाषेमध्ये लिहिलेला आहे की तो वाचून माणसाची झोप उडून जाऊन त्याची विचारशक्ती जागृत झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपण आपला धम्मग्रंथ समजून त्याचे आपण वाचन, चिंतन, मनन करायला हवे, धम्माचे पालन करायला हवे आणि धम्माचा प्रचार प्रसार करायला हवा. माझे दोन शब्द संपवण्यापूर्वी मी महिलांनाच नव्हे तर आपल्या समाजाला सांगू इच्छिते की आपल्या समाजाची प्रगती शिक्षणामुळे आणि ते उच्च शिक्षणामुळे आणि त्याचबरोबर बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे झाली. शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे म्हणजे सद्यस्थितीत नवीन शिक्षा नीती आपल्या समाजाला उच्च शिक्षणापासून वंचित करणारी आहे. तिचा उद्देश मागास वर्गीयांनी पारंपरिक उद्योगांकडे वळावे हाच आहे आणि मनुस्मृती लागू करण्याचा त्यांचा पूर्णपणे विचार आहे. तेव्हा आपल्या समाजाने आता स्वतःच्या प्रायव्हेट स्कूल्स उघडून पुढील पिढीला उच्च शिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण बाबासाहेबांनी प्रदान केलेल्या बुद्ध धम्माचा स्वीकार तर केला पण त्याचा प्रसार केला नाही. त्यामुळे बहुजन समाजाला संघटित करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो आहे. एवढेच काय तर आपले अस्तित्व देखील आज धोक्यात आलेले आहे. आपल्या समाजावर आणि महिलांवर तर रोजच किंबहुना तासालाच अन्याय अत्याचार होतात. त्याकरिता बाबासाहेबांनी सुशिक्षितांनी केलेले आव्हान आपण लक्षात ठेवले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात, आपल्यापैकी ज्यांना ही स्थिती स्पष्टपणे कळत असेल त्यांनी आपल्या समाजाचा जीवनकला टिकाव लागण्यासाठी दिवस रात्र निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. अशा प्रकारचे विचार समजले असून देखील जे स्तब्ध राहतील तर त्यांच्या माथ्यावर आपल्या दडपून गेलेल्या बांधवास विपद दशा आल्याची आणि त्यांचा नाश केल्याची भयंकर जबाबदारी येणार आहे. म्हणून सुशिक्षित बांधव, जर तुम्हाला इतरांकडून व पुढील संततीकडून बरे म्हणून घ्यायचे असेल व तुमची आजची जी परिस्थिती आहे ती दूर करून तुमच्या मुलांची व नातवंडांची स्थिती अधिक वाईट होऊ नये अशी तुम्हाला वास्तविक इच्छा असेल तर ज्या दुर्गतींनी दुराचारांनी आपल्या लोकांच्या व बुद्धीचा, कीर्तीचा, परिस्थितीचा घात चालविला आहे त्याचे यथाशक्ती निर्मूलन करणे हे आपले कर्तव्य आहे व ते आपण केलेच पाहिजे. शेवटी बाबासाहेबांच्या संदेशाचे स्मरण करून मी आपले दोन शब्द थांबवते. द ड्युटी ऑफ ए ट्रू बुद्धिस्ट इज नॉट ओनली टू बी अ गुड बुद्धिस्ट, हिज ड्युटी इज टू स्प्रेड बुद्धिझम. ही मस्ट बिलीव्ह दॅट टू स्प्रेड बुद्धिझम इज टू सर्व mankind. Thank you very much. Jai Bhim.